नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्र्यांना दिले. खासदार नरेश म्हस्के. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर. आणि ठाण्यात हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचं राज्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरून शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उभाटा खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. न्यायालयातील सुनावणीवर राऊत यांनी नेहमीप्रमाणे पतंगबाजी केली. न्यायाधीशांनी जणू काही त्यांच्या कानात निर्णय सांगितलाय अशा आविर्भावात राऊत पतंगबाजी करत आहेत अशी खरमरीत टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली. नवी दिल्ली इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार म्हस्के म्हणाले की शिवसेना हा एकसंध पक्ष असून पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही असं निरीक्षण निवडणूक आयोगानं नोंदवलं होतं. त्यावरूनच निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं होतं. त्यांचा राऊत यांनी अभ्यास करावा. सत्तेसाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आणि तत्व आपण विसरलात असे खडे बोल खासदार म्हस्के यांनी राऊत यांना सुनावले. आज न्यायालयाचं कौतुक करायचं आणि निर्णय विरोधात गेला की न्यायमूर्ती आणि न्यायालयाच्या नावानं खडे फोडायचे हा उद्योग राऊत करतायत. त्यामुळे राऊतांच्या पतंगबाजीला काही अर्थ नाही अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली. बाळासाहेबांचे विचार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर आमचा विश्वास आहे. उभाटा गटातील शिल्लक माणसं थांबवण्यासाठीच राऊत बेताल विधानं करत आहेत. आधी उभाटा गट सांभाळा मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं टाहो फोडा असा टोला खासदार म्हस्के यांनी राऊतांना लगावलाय. उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी राऊतांनी केलेली आहे. इतरांना विलिनीकरणाचे सल्ले देणारा उभाटा गटाला कदाचित MIM किंवा समाजवादी पक्षात विलीन व्हावं लागेल अशी बोचरी टीका खासदार म्हस्के यांनी केली. शिवसेनेची काळजी करण्यापेक्षा राऊतांनी उभाटा गटातील शिल्लक आमदार खासदार नगरसेवक पक्षात कसे राहतील याची काळजी करावी असं खासदार म्हस्के म्हणाले. पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी राऊत वेळ पडल्यास काँग्रेसमध्येही प्रवेश करतील अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली. हे बघा, ट्विट वॉर नाही आहे. संजय राऊत हे नेहमीच पतंगबाजी करत असतात. त्याच पद्धतीची पतंगबाजी कालपासून ते न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात करतायत. जसे काही न्यायमूर्तींनी त्यांच्या कानातच येऊन सांगितलेलं आहे की निर्णय काय देणार. संजय राऊत ज्या दिवशी निवडणूक आयोगाने आम्हाला निशाणी आणि पक्षाचं नाव दिलं त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे आपण वाचलत का? आमच्या पक्षात फूट पडलेली नाहीये. पक्ष आमचा एकसंध आहे. मूळ शिवसेना आहे. आपण बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची तत्व हे आपण विसरलात. त्यामुळे आमचा पक्ष एकसंध आहे आणि निवडणूक आयोगाने जे कारण दिलेलं आहे ते तुम्ही तपासा. संजय राऊतांचं कसं आहे की पतंगबाजी करायची. आमचा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची मूळ तत्वाची शिवसेना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न यांनी लिहिलेलं संविधान यावर आमचा विश्वास आहे. आता न्यायालयाचं कौतुक करायचं आणि निर्णय लागला की न्यायमूर्ती आणि न्यायालयाच्या नावाने शिव्या घालायच्या हाच उद्योग तुमचा आहे. त्यामुळे ह्या पतंगबाजीला काही अर्थ नाहीये. रोजची जाणारी माणसं थांबवण्याकरता कदाचित आपण याचा उपयोग करू पाहत असाल. आधी आपला पक्ष सांभाळा. जे काही उरली सुरलेली माणसं सांभाळा आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने टाहो फोडा. तब्बल 22 वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानात कंत्राटी तत्वावर सेवा बजावणाऱ्या 3276 कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळालाय. राज्य शासनानं एक वेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदं निर्माण करून पात्र कर्मचाऱ्यांना त्यावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर केलाय. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या सेवा शाश्वतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागलाय. या निर्णयासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट निरंजन डावकर यांनी गेल्या 1.5 वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा केला. विधान परिषदेच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत सेवा समाप्तीचा प्रस्ताव, वेतनातील तफावत आणि सेवा शाश्वतीचा अभाव याकडे शासनाचं लक्ष वेधलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयाची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर समिती नेमून विविध राज्यातील धोरणांचा अभ्यास करण्यात आला.
समितीच्या शिफारसी आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर अखेर शासनानं निर्णय जाहीर केला. 30 जून 2026 पर्यंत 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या 3276 कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदं निर्माण करण्यात येणार आहेत. त्यांच्या विद्यमान पदांची समकक्ष नियमित पदांची सांगड घालून वेतन श्रेणी निश्चित केली जाईल. सध्याचं वेतन संरक्षित राहणार असून त्यासोबत महागाई भत्ता आणि प्रवास भत्ताही मिळणार आहे. सध्या मिळणाऱ्या रजांच्या सुविधाही कायम राहतील. मात्र ही पदं एक वेळच्या विशेष बाब म्हणून निर्माण केली जाणार असून त्यावर नवीन भरती होणार नाही. संबंधित कर्मचारी सेवेत असेपर्यंतच ही पदं अस्तित्वात राहतील. पदोन्नती, एसीपी, निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन किंवा अनुकंपा नियुक्तीचा लाभ या कर्मचाऱ्यांना लागू होणार नसल्याचं शासनानं स्पष्ट केलंय. या निर्णयाचं स्वागत करत आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले की 22 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणं हा सामाजिक न्यायाचा विषय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे हा ऐतिहासिक निर्माण झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी भविष्यातही माझा पाठपुरावा सुरू राहील. या निर्णयामुळे राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर शासनानं हिरवा कंदील दिल्याची भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होते. समतोल फाउंडेशननं घर सोडून पळून आलेल्या 1 लाखाहून अधिक मुलांचं मनपरिवर्तन करत राष्ट्रप्रवाहात आणलं. हे काम सरकारपेक्षा मोठं असल्याचं कौतुकोद्गार गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काढलेत. ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळा इथे आयोजित समतोल फाउंडेशनचे सचिव विजय जाधव लिखित हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचं प्रकाशन भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट माधवी नाईक आणि उद्वेली बुक्सचे प्रकाशक विवेक मेहत्रे उपस्थित होते. यावेळेला बोलताना भोयर यांनी समतोल फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक केलं. समतोल फाउंडेशनसारख्या संस्थांमुळे समाजाचा समतोल राहतो. ज्या काळात भौतिक सुखासाठी लोक धावाधाव करतायत अशा काळात आमदार केळकर, विजय जाधव यांसारखी माणसं समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी झटत आहेत. अशा काळात आमदार संजय केळकर, विजय जाधव यांच्यासारखी माणसं समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी झटत आहेत. अशा व्यक्तींमुळेच हा समाज तरुण आहे. संस्थेनं आजवर विविध कारणांनी घर सोडून पळून आलेल्या लाखो मुलांना संस्थेच्या शेल्टरमध्ये आणून त्यांचं मनपरिवर्तन केलंय. 1 लाखाहून अधिक मुलांना त्यांचे पालक मिळवून देत त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणलंय. हे काम सरकारपेक्षा मोठं असल्याचं सांगत भोयर यांनी कौतुक केलं. हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकात संस्थेच्या कार्याचा आढावा, लेखकाचे अनुभव, संघर्ष आणि हरवलेल्या मुलांमध्ये झालेलं मनपरिवर्तन, राबवलेले उपक्रम याचा उहापोह करून पुस्तक मी माझ्या कार्यालयामार्फत पोलीस अधिकाऱ्यांना पाठवेल. तसंच शासनाकडून जास्तीत जास्त सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहील असं भोयर यांनी सांगितलं. समतोलचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी संस्थेचे कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, हे पुस्तक काल्पनिक नसून प्रत्यक्ष अनुभव आहे. जेव्हा एखाद्या अपयशातून नैराश्य येतं अशा वेळेला हे पुस्तक निश्चितच प्रेरणादायी ठरेल. घर सोडून पळून आलेली मुलं ही स्टेशन परिसरात राहून गुन्हेगारांच्या संपर्कात येतात आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. पण समतोलनं आजवर सुमारे 1,18,040 मुलांचं मनपरिवर्तन करत त्यांना मामणोली येथील केंद्रात शिक्षण आणि संस्कारांच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रवाहात आणल्याचं केळकर यांनी सांगितलं. संस्थेला देणाऱ्या हातांचे आभार मानताना त्यांनी तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त नंदकुमार चंत्रे यांची आठवण सांगितली. संस्थेनं दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे 2 गाळ्यांची मागणी पालिकेकडे केली होती. मात्र गाळ्यांचं भाडं परवडणारं नसल्यानं संस्थेचं कार्य पाहून चंत्रे यांनी स्वतःच्या खिशातून 5 वर्षाचं भाडं आगाऊ भरलं. असे अनेक हात पुढे येत असून संस्थेच्या अन्नदान उपक्रमाचा गेल्या 9 वर्षात सिव्हिल रुग्णालयातील सुमारे 8.5 लाख रुग्ण नातेवाईकांनी लाभ घेतल्याची माहिती देखील केळकर यांनी दिली. राजकारणाचा काही भरोसा नाही, पण समाजकार्य रात्रीची सुखाची झोप देते अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या. मुक्काम पोस्ट पुस्तक प्रकाशन केलं आणि समतोलबद्दल काय सांगा? आज ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी केळकर यांच्या निमंत्रणावर मला या ठिकाणी उपस्थित होण्याची संधी मिळाली. निश्चितच एक अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगलं आणि समाजाला दिशा देणारं पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. याचं काम करणारे आदरणीय विजयजी जाधव, त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की समाजामध्ये इतकं उत्कृष्ट काम करून ह्या समाजातले हरवलेल्या मुलांना त्यांचं घर पुन्हा एकदा मिळवून देण्याचं कार्य ह्या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 गटांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाला ठाण्यात मोठा धक्का बसलाय। पक्षाचे ठाणे शहर युवा अध्यक्ष वीरू वाघमारे आणि सरचिटणीस हेमंत वाणी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात सामील झालेत। या प्रसंगी शरद पवार यांचे निकटचे सहकारी आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवा अध्यक्ष अभिजित पवार उपस्थित होते। त्यांनी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचं स्वागत केलं। बुधवारी पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी वाढदिवसाची भेट असल्याचं सांगत वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला। वीरू वाघमारे यांनी सांगितलं की ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देत नव्हतं, त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थकांसह घरी परतण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी सांगितलं की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व सर्वसमावेशक आहे, तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवा अध्यक्ष अभिजित पवार हे देखील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत, त्यामुळेच त्यांनी शरद पवार गटात पुन्हा सामील होण्याचा निर्णय घेतलाय। या राजकीय घडामोडींमुळे ठाण्यातील शरद पवार गटाला मोठं बळ मिळालं असून अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय असं मानलं जातंय। पक्षात सामील झाल्यानंतर वीरू वाघमारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलं, अखेरीस आम्हाला सरकारच्या तावडीतून मुक्ती मिळाली आहे। त्यांनी आरोप केला की सुनेत्रा पवार गटात कार्यकर्त्यांना आदर आणि योग्य सन्मान मिळत नव्हता, ज्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला। जितेंद्र आव्हाड म्हणाले की हरवलेले पक्षी आपल्या घरट्यात परतलेत। आमदार आव्हाड म्हणाले की भटकणारे पक्षी अखेरीस आपल्या घरट्यात परत येतात। वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी हे देखील घरी परतलेत। आव्हाड यांनी असंही सांगितलं की वाघमारे यांच्या परतण्यानं त्यांच्या आईनं महत्त्वाची भूमिका बजावली। ते म्हणाले की त्यांच्या आईनेच वीरूंना त्यांच्या जुन्या राजकीय घरी परतण्याची प्रेरणा दिली। पुन्हा एकदा स्वगृही परतलेत। ठीक आहे, पक्षी कधीतरी वाट चुकतात, परत घरट्यात परत येतात। कारण का मी कधी कुठल्याही पक्ष कार्यकर्त्याला म्हणजे मी त्याच्या घरातला एक मेंबर असायचो। आता वीरूला जर आणलं असेल तर वीरूला कोणी डोक्याला वगैरे सांगायला नाही गेलं, त्याच्या कानात कोण बोललं नाही, त्याच्या आईनेच त्याला नेलं परत। तिला दररोज वाईट वाटायचं की त्याने आवड सर्वांना सोडलंच कशाला। त्याच्यामुळे प्रत्येकावरती एक मानसिक दबाव होता आणि त्या दबावातनं ते घडलं आणि झालं। आणि दोघही हेमंत वाणी तर माझ्या घरातच असायचा। हे मलाच कळलं नाही मला का सोडून गेले। ठीक है, भूला हुआ बिछड़ा हुआ फिर घर लौट वापस आता है, तो उसे कुठेतरी हिंद तर किती दिवस गेलं मग घरला की त्याची आई म्हणते किती दिवस हिंडल, कुठे जाईल। तुम्ही बोला, तुम्हाला याला बोलायला एक मिनिट। शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि इतर आरोपींच्या गिरीजा राऊत प्रकरणातील जामीन अर्जावर आज ठाणे न्यायालयात सुनावणी झाली। मात्र अंतिम निर्णय न देता न्यायालयानं हे प्रकरण 7 ऑगस्ट रोजी अंतिम आदेशासाठी ठेवलं असून तोपर्यंत सर्व आरोपींना दिलेली अंतरिम सुरक्षा कायम ठेवण्याचे आदेश दिलेत। गिरीजा राऊत प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि इतर आरोपींच्या जामीन अर्जावर आज ठाणे न्यायालयात सुनावणी पार पडली। सुनावणीनंतर न्यायालयानं या प्रकरणात अंतिम आदेश न देता पुढील सुनावणी 7 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे। या दिवशी न्यायालयाकडून जामीन अर्जावर अंतिम निर्णय दिला जाणार आहे। दरम्यान 7 ऑगस्टपर्यंत विनायक राऊत आणि इतर सर्व आरोपींना देण्यात आलेली अंतरिम सुरक्षा कायम राहणार आहे। याच प्रकरणातील आरोपी फिरोज शेख यांच्या जामीन अर्जावरही येत्या 2 दिवसात अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती सरकारी पक्षाचे वकील सागर कदम यांनी दिली। ऑनरेबल सेशन्स कोर्ट समोर ऑर्डरसाठी एबीए जे दाखल केलेले आरोपी जे आहेत विनायक राऊत आणि बाकी 8 जण आहेत, त्यांनी त्याच्यावर आज ऑर्डरसाठी फायनल ऑर्डरसाठी मॅटर होतं, परंतु त्यांचे वकील जे आहेत त्यांनी परस्पर काल टेकन ऑन बोर्ड येऊन काही सायटेशन जे आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं ते दाखल केलं होतं। तर त्याच्यावर आज परत एकदा आर्ग्युमेंट झालं आणि आज शुक्रवारी ते मॅटर जे आहे ते ऑर्डरसाठी ऑनरेबल कोर्टाने ठेवलं आहे। सर, ह्यामध्ये कायदा असं देखील सांगतो की प्रकरणामध्ये जे आहे ते प्रत्येक जो गुन्हेगार आहे, जो आरोपी ह्यामध्ये पकडला गेलेला आहे, त्यामध्ये जनजागृती होती म्हणजे नेमकं ते काय आहे? या कायदा जो आहे हा प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मॅजिक ऍक्ट हा खूप सिरियस कायदा जो कायदे तज्ञांनी बनवला, लेजिस्लेचरने जेव्हा बनवला, त्याचा मागचा ऑब्जेक्ट जे आहे नुसतं आरोपींना शिक्षा देणं हे नाहीये, तर समाजात जनजागृती करणं, लोकांना याच्याबद्दल माहिती असली पाहिजे आणि त्यांची भीती गेली पाहिजे। हे जे भोंदू बाबा आहेत ते जे जादूटोणा करतात त्याच्याबद्दलची भीती घालवणं हा पण हा कायद्याचा विषय आहे। त्याच्यामध्ये एक सेक्शन 10 आहे, त्याच्यामध्ये तर आरोपीला जेव्हा शिक्षा होईल त्याच्यानंतर पेपरमध्ये आणि सगळीकडे पब्लिश करण्याचा एक प्रोव्हिजन आहे। तर त्याचाच एक हेतू असा आहे की लोकांना त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे कायद्याचं नॉलेज, आणि लोकांना बऱ्याच जणांना माहित पण नाही
की असं शिक्षा होऊ शकते, हा दखलपात्र गुन्हा आहे, त्यासाठी हा कायदा खूप महत्वाचा आहे. सर आता पुढील सुनावणी कधी असणार आहे आणि कशा प्रकारे सुनावणी? आता शुक्रवारी जे आहे 2 दिवसांनी मेहरबान सत्र न्यायाधीश मॅडम जे आहेत त्यांनी 2 दिवसांनी ऑर्डरसाठी ठेवलेलं आहे. फायनल ऑर्डर त्याच्यात होईल 4ही अटकपूर्व जामीन अर्जांवर. त्याचबरोबर फिरोज शाह जे फिरोज शेख म्हणून जे आरोपी अटक होते आणि त्याच्यासोबत अजून एक वडार म्हणून एक अटक होता, त्यांचा बेल पण आज आर्ग्यू झाला. त्याचं जे आहे त्यामध्ये पण 1-2 दिवसाने कोर्टाने ऑर्डरसाठी ठेवलेलं आहे. ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर विद्यमान 2 उपायुक्तांची सर्वसाधारण सभेच्या ठरावातून करण्यात आलेली शिफारस नियमबाह्य आहे. या संदर्भात पालिकेनं केलेला ठराव रद्द करून राज्य सरकारच्या नियमानुसार प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निवड करावी अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिकेच्या 23 जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत आयत्या वेळेचं प्रकरण आणून घाईघाईत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त या पदावर पदोन्नतीनं नियुक्तीसाठी 2 उपायुक्तांची नावं निश्चित करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त हे ठाणे महापालिकेतील महत्त्वाचं पद असून हे रिक्त राहणं उचित नाही. ही बाब विचारात घेता 31 ऑगस्ट रोजी रिक्त होणाऱ्या पदावर या नियुक्त्या करण्याबाबतच्या प्रस्तावाला पालिका आयुक्तांनी मान्यता दिली होती. सदर प्रस्ताव मान्यतेच्या पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवणं सर्वसाधारण सभा मान्यता देत नाही असा उल्लेख ठरावात होता. मात्र संबंधित ठराव हा संशयास्पद असून नगरसेवकांना माहिती न देताच घाईघाईत मंजूर करण्यात आलाय असा आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केलाय. राज्य सरकारच्या निर्णयानुसार पालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीनं नियुक्ती करायच्या प्रस्तावावर विचार करण्यास्तव नियमावली निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीनं नियुक्तीसाठीचे प्रस्ताव विचारात घेण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव असून सदस्यपदी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय ज्येष्ठतम महानगरपालिका आयुक्त संबंधित महापालिका आयुक्त उपसचिव तर सदस्यपदी अवर सचिव यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त पदाचा निर्णय घेण्याची आवश्यकता होती अशी माहिती नारायण पवार यांनी दिली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्कीच सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. तर मग पुन्हा भेटू याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.